अशा व्यक्ती काय होतं माहितीये काय, त्यांचा काहीतरी स्वार्थ असतो आपल्याकडं, आपल्याला ते जाणवत नाही. आपल्याला काय वाटतंय आपल्याकडं काय स्वार्थ असणार आहे असं, म्हणजे हे होतं. तर तुम्हाला एक उदाहरण देते. माझी एक मैत्रीण होती, मैत्रीण म्हणजे अशीच मैत्री झालेली. मग ती मैत्रीण काय करायची, मी कधीतरी कॉल केला, कॉल कधीच करायची नाही. मग मला वाटायचं जाऊ दे, बिझी असेल, मी करेन कॉल, त्यात काय आहे. मी कॉल करायचे. कॉल केल्यानंतर तिला जर म्हणजे हवं असेल तर कॉल उचलायची, नाहीतर अजिबात रिप्लाय द्यायची नाही. ज्यावेळी फ्री असेल त्यावेळी रिप्लाय द्यायची. परत मग फोन करायची, हा बोला की काय झालं, म्हणजे असं, म्हणजे नंतर कधी वेळ मिळेल तेव्हा, तिच्या सवडीनुसार. पण मला काय वाटायचं की म्हणजे ती कधी असं स्वतःहून फोन केली नाही मला. मग मी म्हणायचे जाऊ दे, ते पण मी हे करायचे. मग ती कॉल यायचा, मग तिचा कॉल यायचा, कधी यायचा तर तो म्हणजे तिला काहीतरी गरज असायची. गरज म्हणजे पैशाची नाही, तिला तिच्या घरी कोण नसायचं, घरी मला म्हणजे सोबतीला माझी मदत हवी असायची, त्यावेळी ती कॉल करायची. आणि म्हणजे कोणत्या पण गोष्टीत ना कधीच सपोर्टेड नसायची ती. प्रत्येक गोष्टीत तिला वाटायचं की मी सर्वश्रेष्ठ आहे. आणि मी म्हणायची जाऊ दे, अल्लड असेल, म्हणजे जरा वयाने कमी, म्हणजे बुद्धीने कमी असेल. वय जरी वाढलं तरी काय काय लोकांचं बुद्धी जरा कमी असते ना, मी तसं समजून हे करायचे, सोडून द्यायचे. आणि ही आमची ओळख कशी झालेली ते पण सांगते. लॉकडाऊनच्या वेळेस मी कोल्हापूरला राहिला होते आणि तिथं हिचं गाव लांब होतं आणि ही मुलगीला सोडायसाठी तिकडे आलेली. मग तिचे पाहुणे वगैरे कोणी नव्हते, माझ्याकडे आली. माझ्याकडे आल्यानंतर मुलगीला सोडून आली. सोडल्यानंतर मला काय म्हटली, एक दिवस मी तुमच्याकडे राहणार आहे. मी म्हटलं ठीक आहे राहा. तर लॉकडाऊनच्या वेळी मग ती 2 महिने अडकली. त्यावेळी आमची जरा मैत्री घट्ट झाली, त्याच्या आधी फक्त ओळख होती. तर मग 2 महिने राहिल्यानंतर आपण आपली समजतो, बरोबर आहे की नाही. 2 महिने माणूस आपल्याकडे राहिलाय, आपल्याकडं म्हणजे मग माझ्या मिस्टरांना मी काय म्हटलं, आता ही गाड्या पण एसट्या पण बंद आहेत, सगळंच बंद आहे आणि बिचारी आता अडकली, कुठं जाणार. मग ती म्हणजे तिथून जरा इचलकरंजीला ती राहत होती आणि आम्ही कोल्हापूरमध्ये राहत होतो. मग एसट्या अचानक बंद झाल्या, सगळंच बंद झालं ना. मग बंद झालंय म्हटल्यानंतर चालू होईपर्यंत तिला जा म्हणायचं कसं. आणि तिचे मिस्टर नव्हते, ती सिंगल आहे, मुलगी आहे तिला. पण मग मी त्या अवस्थेत तिला नाही बाहेर काढू शकत ना. मग असू दे म्हणून मी थांबवून घेतली. थांबली, 2 महिने राहिली व्यवस्थित. परत नंतर कुठला तर भावाला वगैरे लांबच्या बोलवून घेऊन ती गेली गाडीवरनं. झालं. त्याच्यानंतर ज्यावेळी प्रत्येक वेळी मी असा अनुभव घेतला की तिला गरज असेल तर ती माझ्याबरोबर बोलणार. बघा हा, तिला गरज नसेल तर ती अजिबात रिप्लाय देणार नाही. मग नंतर माझा भाऊ पण म्हणायचा असू दे, मैत्री नाही तर म्हणजे चालायचं मैत्रीत तेवढं, असं म्हणून आम्ही दोघं पण टाळायचं, जाऊ दे म्हणायचं. मग नंतर काय झालं की नंतर मला असं जाणवायला लागलं की हिचं काम काढून घेते. मी एकदा नकार दिला. हिच्या घरी कोण नव्हतं आणि मला म्हटली काय काहीतरी अडचण होती तिला आणि या म्हटली राहायला 2 दिवस. मला काम आहे म्हटलं. आधी मी शक्यतो असं म्हणत नव्हते, जात होते मी, जाऊ दे म्हणजे एक आपली मैत्रीण आहे, बहीण आहे असं समजून मी मदत करायचे. तर मदत करा, पण कुणाला करायची ह्याच नक्कीच विचार करा. कारण त्या मदतीची जर जाणीव नसेल समोरच्याला, त्यांना जर वेगळं वाटत असेल तर अजिबात मदत करू नका. आणि ही अशी लोक तुमच्या मदतीला येतात का नाही हे पण जाणीवपूर्वक बघा. ह्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा की ती माणसं आपल्या मदतीला येत नाहीत. मी असे अनुभव घेतलेत. नंतर मी तिला 1-2दा माझ्या काहीतरी काम सांगितल्यानंतर ती टाळाटाळ करायची. सिंपल काम, मला काहीतरी गरज आहे असं सांगितलं, पैशाचं पण नाही, तरी तिनं साफ नकार दिला. त्यावेळी तिला असं वाटलं नाही आपण हिच्याकडे 2 महिने राहिलोय, आपली म्हणजे इतकं जवळचं नातं निर्माण केले आपण,
हे भान नक्कीच ठेवायला पाहिजे.